छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो भारत माता की, पंढरीनाथ महाराज की। क्या बात आहे, खरंच या गावात चैतन्य आहे भाऊ, असं प्रसन्न वातावरण आहे, दमदम आहे, रौनक आहे तुमच्या गावात। काऊन तर आजचा दिवस पावन दिवस आहे, आज शिवजयंतीचा उत्सव तर साजरा होऊनच राहिला, पण या वर्षी अशा दुग्ध शर्करा योग आला, आज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन नाही आहे। ज्या गजानन महाराजांनी दुखी कष्टी शोषित सर्वसामान्य लोक कल्याणाचं काम केलं आणि मंत्र दिला जन्मभर, कधी अंधश्रद्धा पसरवली नाही, कर्मकांड पसरवलं नाही। गजानन महाराजाला प्रसन्न करायचं असं तर कोणता अभिषेक करायला लागत नाही, स्वतःची शिकून घ्यावी लागत नाही, साधं सरळ जीवन गजानन महाराजाचं। चमत्कार कशाला म्हणतात? गजानन महाराज गेल्यानंतरही गजानन महाराज शेगाव संस्थांच्या माध्यमातून हजारो पोरं आज इंजिनियर बनत आहेत, हा खरा चमत्कार आहे। त्या सेवाभाव शिकावा तर गजानन महाराज शेगाव संस्थांपासून। या भारतामध्ये कोट्यवधी देवांची अनेक मंदिर आहेत, पण त्या मंदिरात जात असताना मंदिराच्या आधी सर्वात पहिले तुम्हाला फुलाहाराचे दुकानं दिसते, पण कधी संत गजानन महाराजाच्या शेगाव संस्थांमध्ये जाऊन पहा, गजानन महाराजाच्या मंदिराजवळ फुलाहाराची दुकानं नाही, खूप दूर आहेत, मंदिराजवळ एकही नाही। काऊन नाही? त्याचं कारण आहे, किती मोठा VIP माणूस असू द्या, तो मंदिरामध्ये फुलं हार नारळ घेऊन जाऊ शकत, गरीबाली तेच वागणूक आहे आणि श्रीमंताली तेच वागणूक। कारण हे गजानन महाराज संतच त्या प्रकारचे होते की गण गण गणाती बोलती, गण गण भजन प्रिय सद्गुरुची, त्या शक्य गजानन गुरुची, गण गण असं आपलं हे गाव पण भाग्यवान आहे, तुमचं गाव वाकीच्याच बाजून आहे। मी आता येताना मला अर्धा तास वेळ होता, म्हणून मी आता वाकीतही जाऊन आलो संत ताजुद्दीन बाबाच्या दरबारात। मागं माझा कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या लोकांनी ताजबाग मध्ये ठेवला होता उर्सच्या निमित्तानं। उर्स मध्ये कीर्तन करून आलो काकू, मी कोठेही बजेट बसवतो, मला का फरक पडतो? उर्स मध्ये बोलवा का शिवजयंतीच्या निमित्तानं बोलवा, भागवत सप्त्यात बोलवा का हनुमान जयंतीले बोलवा का भीम जयंतीले बोलवा, आम्हाला जिथं लोक बोलवतात तिथं आम्ही जातो। आणि हे तुमचं गाव चांगलं आहे भाऊ, का चांगल्या निमित्तानं बोलवलं, नाही तर मा कार्यक्रम मागं सोलापूर जिल्ह्यात ठेवला अकलूज नावाच्या गावात, काहीच्या निमित्तानं तर स्मशान घाटाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं घाटावर कार्यक्रम, घाटावर तो विसावा का विसावा सिमेंटचा ओटा, त्याच्यावर त्यानं आमचा स्टेज ठेवला, फक्त पेटवाचंच बाकी ठेवलं होतं, बोहारे लोक कलाकार आहे, पण आम्हाला घाटावर बोलवलं तरी मानतो आम्ही तेच की जातो ते पेरीत जातो चिल्या पिल्यांना चारा, मी कथागताची वाणी, मी ज्योतिबाची गाणी, मी कथागताची वाणी, मी ज्योतिबाची गाणी, मी गाणी गाणारा, मी गाणी गाणारा, मी गाणी गाणारा, मी गाणी गाणारा, मी म्हणून आज आलेल्या सर्व मायबापांचं धन्यवाद देतो, पण अजूनही येणं चालूच आहे। तसं तुमचं गाव धार्मिक गाव आहे, प्रसन्न गाव आहे, काही काही बाया एकदम तिकडं जाऊन बसले, यायचे का 1500 अडकून आहे, लय टेन्शन मध्ये दिसून राहिले। तो गट तर तिकडं गुवाहाटीवाला वेगळाच आहे, नो खोके एकदम ओके। कुणी वयोश्री योजनाच आहे,
काय गाव सुंदर आहे जी तुमचं. असं प्रसन्न वातावरण आहे, असं दमदम आहे तुमच्या गावात, असं माइंड फ्रेश होते, असं चैतन्य आहे तुमच्या गावात. नाही तर मागं मी हिंगोली जिल्ह्यात एका गावात कीर्तनाला गेलो, मराठवाड्यात सत्यात आमचं कीर्तन ठेवलं. बेटा मी कार्यक्रमाला गेलो, त्या गावाची खासियत अशी होती, त्या गावामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा श्रीमंत होता, करोडपती होता. प्रत्येक घराच्या समोर काकाजी 4 व्हीलर गाडी उभी होती, एवढं श्रीमंत लोकांचं ते गाव होतं. त्या गावात आमचं कीर्तन ठेवलं. मी कार्यक्रमाला गेलो, त्या गावच्या लोकांची मोठमोठाले बंगले